आज मिस्टर म्हणाले काहीतरी वेगळं आणि नवीन पद्धतीची भाजी बनव. म्हटलं चला तुमची डिमांड पूर्ण करते. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये 1 चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा गव्हाचं पीठ, त्यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकून त्याचं घट्टसर पीठ मळून घेतलं. एका मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेलं खोबरं आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकून ते अगोदर काढून घेतलं. त्याच मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेलं खोबरं, तळून घेतलेले शेंगदाणे, लसूण, तिखट, मीठ, हळद सगळं मिक्सरला फिरून घेतलं. आणि जे मग आपण पीठ मळत ठेवलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणाचं सारण भरतो त्या पद्धतीने हे सारण्यामध्ये भरून गोलाकारमध्ये याचे गोळे तयार करून घ्यायचे. लगेच कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, त्यामध्ये मग आपण कांद्याचं खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये घालायचं. छानपैकी परतून घ्यायचं. लगेच हळद, लाल मसाला, काळा मसाला टाकून घ्यायचा. यामध्ये तुम्ही लाल मसाला पण घालू शकता, पण ते शक्यतो काळा मसाल्याची बनवायची त्यामुळे काळा मसाला घातला. कोथिंबीर घातली. जेवढी भाजी हवी त्या आकारानुसार पाणी घालायचं. मीठ टाकलं आणि उकळी आली की लगेच गोळे यामध्ये टाकून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचे. मस्तपैकी ते आपली गोळ्याची आमटी बनवून तयार आहे. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब जरूर करा.